अग्नि पथकाचे खूप खूप धन्यवाद. आमचं हे गणपती उत्सव हे 10वं वर्ष आहे आणि आम्हाला हा उत्सव 10वं वर्ष म्हणून खूप जोरदार आम्हाला करायचा होता. आणि योगायोग असा आहे की तुमचं पुस्तक आमच्याकडे आलं, माहिती पण नव्हतं आम्हाला, आणि इतका सुंदर तुम्ही प्रोग्राम केलेला आहे की आज सोसायटीतले सगळ्या लोकांनी सांगितलं की आतापर्यंत हा सगळ्यात बेस्ट गणेश उत्सव साजरा झालेला आहे. सो थँक्यू, धन्यवाद. असंच पुढच्या वर्षी पण आमच्याकडे या, आमच्यासाठी स्लॉट ठेवा. एवढंच आपलं. थँक्यू. बोलना चाहूँगा हमारी सोसाइटी का 10वां साल है गणपति स्थापना का, और हम लोगों ने सोचा था कि कुछ तो अच्छा हो इसमें, ज़्यादा ऊँचा पुराने सालों से हमने बाकी चीज़ों में तो किया ही, लेकिन आप लोग आए और ये हर किसी के मुँह से अभी हमने सुना है, उन्होंने बोला है कि ये सबसे बेस्ट था, सबसे अच्छा था, लोगों ने खूब इंजॉय किया. और इस बार ऐसा भी नहीं रहा कि मतलब 1 घंटे के लिए आया है, आप तो 2 घंटे ऑलमोस्ट यहाँ पे रहे और लोगों ने बहुत ही एंजॉय किया. और आप इनका ये आज का 4था है प्रोग्राम. उसके बाद स्टैमिना का मैं क्या बोल नहीं सकता. उसके बाद ये एनर्जी और अप्रिशिएट सबका करता हूँ. और आपके यहाँ की जो लेडीज है उनका स्टैमिना तो हम कुछ बात कर ही नहीं सकते. नो वर्ड. एनर्जी लेवल बेस्ट वाटली, मस्त होते. सगळ्या प्रकारचे ठेके वाजवले, सगळ्या प्रकारच्या तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे ढोल आणि ताशाचं जे वादन केलं, अप्रतिम आवडलेलं आहे. खूप मजा आली. लक्ष्मी रोडला आल्यासारखं फील झाला. लक्ष्मी रोडला फील मिस केला तर तो आज तुम्ही आमचं भरून काढला. और एक कोई भरोसा नहीं करेगा कि उसका ये पहला साल है. क्या बात कर रहे हैं, बहुत अच्छा. ऐसा कभी हमको लगा कि आपका भी ये 10वां साल है. वेरी गुड, वेरी नाइस. थैंक यू. कैसा लगा आपको? बहुत बढ़िया, बहुत एंजॉय किया सबने. बहुत अच्छा, मन प्रसन्न हो गया, मजा आ गया. लोग तो प्रसन्न हुए, गणपति भी प्रसन्न हो गए. जल्दी आ. इतना अच्छा माहौल बना है आप लोगों ने. आमच्याकडे आज आलो साई गॅलरीमध्ये 13 सप्टेंबर, आणि खरोखरीच आम्ही एवढी अपेक्षा केली नव्हती की आमच्या सोसायटीचे लोक एवढे एकत्र येतील, परंतु जसा ढोलचा आवाज आला आणि सगळे लोक खाली उतरले, हे म्हणजे ढोल पथकाचंच एक मी म्हणतो की सामर्थ्य आहे की ज्याच्याने गणपती बाप्पाच्या कृपेने आणि तुमच्या या ढोल पथकाच्या आवाजाने सगळे साई गॅलरीतले लोक एकत्र आले. आणि अशाच पद्धतीने आम्ही याची आतुरतेने पुढच्या वर्षी देखील वाट पाहू. आणि हे तुम्हाला मी ह्या वर्षी सांगतोय, पुढच्या वर्षीचं तुम्हाला एक अवतरण देऊन ठेवलेलं आहे. फार एक सगळ्यांच्या मनात एकदम चांगला जोश निर्माण केला, त्याच्याबद्दल आम्ही ढोल पथकाचे खूप खूप आभारी आहोत. एनर्जी बने रहे काही सालों आभार मानूया. हो दादा ना, सोसायटी की तरफ से आपको बहुत बहुत धन्यवाद. त्यांचे आणि अस्मिता मॅडम यांनी ऑर्गनाइज हे सगळं केलं, त्यांचे पण आम्ही आभार मानतो. थँक्यू. थँक्यू सो. दादांनी आम्हाला हा प्रोग्राम स्पॉन्सर करून दिला, त्याच्याबद्दल दादांचं आम्ही चंद्रकांत दादा पाटलांचं आम्ही आभारी आहोत. तो काय सांगा मॅडम, आजचा परफॉर्मन्स झाला तो तुम्हाला कसा वाटला? आजचा आनंद गुणित केलेला आहे, माझे शब्द संपलेले आहेत. खूपच सुंदर, खूपच चांगला कार्यक्रम झालेला आहे. आजचा आमचा एक्सपिरियन्स खूप छान होता आणि मी तर पहिल्यांदा ढोल ताशा पद्धत बघितलेला आहे. तर ऑसम. याच्या आधी इतकं मिस केलं तर फार वाईट वाटतंय की नाही, हे सतत असेच कार्यक्रम आपले राहायला पाहिजे आणि अशीच तुमची एनर्जी आणि तुमची वाढत राहो आणि देवबाप्पा तुम्हाला अशीच बुद्धी देव. प्रेरणा देईन म्हणजे तुमचं स्पिरिट खरंच कौतुकास्पद आहे आणि इन्स्पिरेशनल आहे. आम्हाला पण काहीतरी वाटतं असं वाटतं. शुभेच्छा. थैंक यू. हम लोगों का आपका डिसिप्लिन बहुत अच्छा लगा. जैसे आपने प्रेयर करके स्टार्ट किया, प्रेयर जिसमें बहुत अलग अलग वेरिएशंस का म्यूजिक है जो वी ऑल एंजॉय कर रहे हैं. मी पद्धतीने आमचा गणेश उत्सव इतका उत्सव
पाठ केला की आम्हाला त्याच्याबद्दल काही सांगायचं म्हणजे तरी शब्द फार कमी होते. पण तुमचा नादमय जो वाद्य होतं आणि जी लयबद्धता होती त्यामुळे आम्हाला खूप मजा आली. थँक्यू. हा, अजून तुमच्या ह्याच्यामध्ये बरेचसे मुलं जे होते हे युवा पिढी होते, तर ते खूप छान होतं आणि ते इतके सुंदर एवढ्या वेळेत इतका म्हणजे 2-3 तास त्यांनी वाजवलं, त्याबद्दल त्यांना खरंच हॅट्स ऑफ. थँक्यू तुम्हाला. थँक्यू सो मच. एक नंबर काम केलेलं आहे तुम्ही, अतिशय आवडलेलं आहे आम्हाला. तुमची एनर्जी पाहून आमच्यात वेगळी एनर्जी जमा होती. तुमची एनर्जी पाहून आम्हाला डबल एनर्जी आली. इकडे आमची एनर्जी वाढते, तिकडे तुमची एनर्जी वाढते. तुमची एनर्जी जशी जशी वाढत गेली, आमची एनर्जी तशी तशी अजून वाढत गेली. आणि याच्यामुळे हा जो काही प्रकाशमय, जरी रात्र असली, जरी जो एनर्जीचा प्रकाश इथे तयार झाला, तो खरंच सगळा बाप्पामय झाला होता. आणि त्यामुळे अग्नी पथकाचे धन्यवाद, मनपूर्वक आभार. आणि तुमच्या सगळ्या मंडळींचे, सगळ्या वादकांचे अतिशय उत्तम लयबद्ध डिसिप्लिन वाजवणं जे होतं ते खूप आवडलेलं आहे आम्हा सर्वांना. आणि वारंवार वर्षोनवर्ष अग्निपथक रॉयल रॉयलमध्ये येणार म्हणजे येणार. थँक्यू सर. थँक्यू. सुंदर आपल्याला आपलं परंपरेची आपल्याला आठवण झालेली आहे. आपण म्हणतो की आपला हिंदू सण आपण कसं साजरा करायला पाहिजे. आपण इथे पथक वगैरे वाजवतो आणि अजून अक्षरशः मन प्रसन्न होतं. अक्षरशः आमच्या सोसायटीमध्ये सर्व सभासदांना खूप आवडलेलं आहे. आमच्या सभासद नाही पण इतर जे आमच्या सोसायटी आहे तिथूनही आम्हाला वाटेत काही लोक म्हणाले की आमच्या इथे पण असा पारंपरिक वाद्य व्हायला पाहिजे. म्हणजे तुमचं हे जे आहे, मला कळलं की हे पहिलेच वर्ष आहे पण अतिशय सुंदर सगळ्यांनी वाजवलेलं आहे. सगळ्यांची मनं जिंकलेली आहेत. त्यामुळे आम्हा सर्वांना खूप आनंद झालेला आहे. गणेशची प्रतिष्ठापना गणपतीची करतो आपण पारंपरिक पद्धतीनं. त्याकरता जो वादनाचा प्रकार आहे ढोल आणि ताशे, अत्यंत सुंदर वाद्य वाजवलेले आहेत. अग्नी या वाद्य पथकाचं मी हार्दिक अभिनंदन करतो त्याबद्दल. आणि खूप सुंदर वाजवलं, आमची मनं जिंकली चांगली. थँक्यू. धन्यवाद. तुमच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला असे भरपूर असे सुपारी मिळू देत, जेणेकरून हे नुसतं बावधन नाही तर पुण्यात येत अख्ख्या महाराष्ट्रात तुमचं नाव होऊ दे. दंदनाट होता पण दंदनाट, ढोल आणि ताशांचा दंदनाट होता. सुंदर, अतिशय सुंदर. गणपती बाप्पा मोरया.